करायला 11 चा वर्ग आपल्याला 11 अधिक 1 असं लिहायचं आणि त्याच्या पुढे हे 1 द्वारे याला 1 चा वर्ग करायचा। 11 ने किती होतं 12 1 चा वर्ग। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एखाद्या संख्येचा वर्ग कोणत्या पद्धतीने काढता येतो। प्रत्येक विद्यार्थ्याला वर्ग काढणे म्हणले की थोडं अवघड जातं, पण वर्ग काढणे ही तर पद्धत सोपी आहे। वर्ग काढणे म्हणजे काय, त्याच संख्येनं त्या संख्येला काय करणे, मल्टिपल करणे। जेव्हा त्या संख्येला आपण गुणाकार करतो, जो गुणाकार येतो त्याला आपण त्या संख्येचा वर्ग असे म्हणत असतो। पण प्रत्येक विद्यार्थ्याला चिंता वाटते की वर्ग कोणत्या पद्धतीने काढल्या तर सोपं जाईल। पण जर आपण काही संख्या बघितल्या, त्याच्यामधल्या काही संख्याचे वर्ग काढणे आपल्याला सोपे जाते, पण काही संख्याचे वर्ग काढणे आपल्याला खूप कठीण जाते। जसं आपण बघितलं, ज्या संख्येच्या एकक स्थानी अंक असतो 0, त्याचा वर्ग काढणे आपल्याला एकदम सोपे जाते। का सोपे जाते, समजा आपण घेतलं 20 मध्ये दशक स्थानची संख्या कोणती आहे 2 या संख्येला 2 या संख्येला काय करायचा, गुणाकार करायचा। जसं आपण बघितलं 20 गुणिले 20, याच्यामध्ये 2 न 2 ला गुणलं, 2 दुनी 4 आणि 2 शून्य म्हणजे 400, म्हणजे 20 या संख्येचा वर्ग आला 400। तसं आपण जर बाकीच्या संख्येचे काढलं, 6 चा वर्ग काय येतो 36 पुढे 2 शून्य, 8 चा वर्ग काय येतो 8 8 64 पुढे 2 शून्य, म्हणजे या संख्येचे आपल्याला वर्ग काढणे एकदम सोपे जातं। त्याच्यानंतर आपण जर त्याच्या पुढचा बघितला, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक असतो, या पण संख्येचे वर्ग काढणे आपल्याला सोपे जातं। मग काढायचे कसे, उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे 5 चा वर्ग येतो 25, हे सगळ्यांना माहित आहे। समजा आपल्याला वर्ग काढायचे कितीचा 45चा। 45चा वर्ग काढताना काय करायचं, 45 याच्यामध्ये एकक स्थानी अंक आहे 25, एकक स्थानी अंक आहे 5 चा वर्ग येतो 25। दशक स्थानची संख्या आहे 4 च्या नंतर येणारा अंक कोणता असतो, जसं आपण 1 नंतर 2 नंतर 3 म्हणतो, तसं 4 नंतर येणारा अंक कोणता आहे 5, म्हणजे 5 गुणिले 4 5 20, म्हणजे 45 या संख्येचा वर्ग आहे 2025। अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या संख्येचे वर्ग काढता येतात। जसं आपण किती म्हणलं 45चा वर्ग किती आला 2025। तसं आपण आता समजा 65चा वर्ग काढायचा म्हणला तर आपण काही न लिहिता सहज काढू शकतो। 5 चा वर्ग किती आला 25, 6 च्या नंतर येणारी संख्या कोणती असते 7, 6 गुणिले 7 6 7 42, हे सोपं जातं। पण 1 पासून 10 पर्यंत आपण लवकर संख्या त्या पाठ करतो, संख्येचे वर्ग। पण लगेच 11 जेव्हा चालू होते, 11 पासून 20 पर्यंत, त्या ठिकाणी तुम्हाला आता थोडंसं अवघड जातं। पण आज आपण या ठिकाणी 11 पासून 20 पर्यंतच्या संख्यांची वर्ग कसे काढायचे हे आपण सोप्या पद्धतीने बघणार। याच्यातला आपण तर 15 आणि 20 या दोन्हीचा वर्ग आधीच काढलेला आहे। 15 चा वर्ग काय येतो, समजा इथं आहे 15, 5 चा वर्ग किती आहे 25, उरला 1 नंतरची येणारी संख्या 2, एका दोन्ही 2, म्हणजे 15 या संख्येचा वर्ग आला 225। नंतर आहे काय 20 बघूया, 20 चा काय येते 2 दुनी 4 2 शून्य म्हणून 400। आता आपण बाकीच्या संख्या बघूया। उदाहरणार्थ आपण बघितलं 11 या संख्येचा वर्ग काढायचे, मग काय करायचे, याला 11चा वर्ग आपल्याला 11 अधिक 1 असं लिहायचं आणि त्याच्या पुढे हे 1 द्वारे याला 1 चा वर्ग करायचा। 11 ने किती होतं 12, 1 चा वर्ग 1, म्हणजे 11 या संख्येचा वर्ग येतो 121। समजा आपण बघितलं किती 14, आता 14 मध्ये कसं करायचं, 14 अधिक 4 4 चा वर्ग पाहिलं। आता इथं बघितलं तर 4 चा वर्ग काय 16, पण जेव्हा एखाद्या संख्येचा वर्ग 2 अंकी येतो तेव्हा त्या ठिकाणी काय करायचं, 1 अंक लिहायचं। 16 ला 6 हातचा 1, आता किती झाले तर 14 आणि 4 18, 18 मध्ये एकच आहे हातचा घेतला किती झाले 19, म्हणजे 196। तर आपला जो पुण्य संख्येचा आपण देतो तो
14. तर 14 या संख्येचा वर्ग येईल 196. तर अशा पद्धतीने आपल्याला संख्येचे वर्ग काढता येत असतात. समजा आपण बघूया पुढचा 18चा वर्ग. ठीक आहे, 18 अधिक 8 कंसात बाहेर 8चा वर्ग 8. ओके, तर 8चा वर्ग येतो 64. 64 आली तर 4, 5 आले 6. त्यानंतर 18 आणि 8 या दोन संख्येची बेरीज करायचं. 18 किती येतात 26. 26 मध्ये किती दिवसाचे 6. किती होतात मग 26 आणि 6 32, म्हणजे झाले 324. तर 18 या संख्येचा वर्ग येतो 324. तर अशाच पद्धतीने आपल्याला 11 पासून 20 पर्यंतच्या संख्याचे वर्ग एकदम सोप्या पद्धतीने काढता येतात. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल सर की याच पद्धतीने बाकीच्या संख्याचे तर नाही, मग कसं करायचं? जसं 1 पासून 9 पर्यंतच्या संख्याचे वर्ग पाठ केल्यानंतर तुम्हाला या संख्याचे वर्ग करता येतात, त्याच पद्धतीने आपल्याला या संख्याचे वर्ग पाठ केल्यानंतर पुढच्या पद्धतीने आपल्याला संख्याचे वर्ग काढता येतात. तर ते कोणत्या पद्धतीने काढता येतात हे आपण यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला या पद्धतीने वर्ग काढणे ही पद्धत आवडली असेल, जर तुम्हाला आवडली असेल लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.